श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभच असो. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपण आता आपली शनिवारी जी आहे ती म्हणजे आहे षटतिला एकादशी. तर ह्या षटतिला एकादशीचं हे बघा, तिळाचं या पौष महिन्यामध्ये या जानेवारी महिन्यामध्ये इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे ना, की एकादशीचं नाव सुद्धा षटतिला एकादशी आहे. त्याच्यानं तुम्हाला कळलंच असेल की ह्या एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर अनन्य ते तिळाचं हे बघा, तिळाचं स्नान, तिळाचं भोजन, तिळाचं उठणं, तिळाचं तर्पण, तिळाचं दान, अशा 6 गोष्टी मिळून ह्याला षटतिला म्हणजे 6 तिळाच्या गोष्टी म्हणून आपल्याला या एकादशीला षटतिला असं नाव पडलेलं आहे. तर हे बघा, तर तेच या दिवशी काय काय करायचं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर हे बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे थोडेसे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायची असते. हे बघा, मुख्यतः म्हणजे या पौष महिन्यातच तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या जानेवारी महिन्यात अनन्यसाधारण असं तिळाला महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टी आपण रोज करत नसेल तर कमीत कमी अशा काही विशेष दिवशी तरी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात, हे लक्षात घ्या. तर हे बघा, आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी थोडेसे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला उठणं जर तिळाचं लावता आलं तर आवर्जून या दिवशी तिळाचं उठणं देखील आपल्याला लावायचं आहे. जसं आपण दिवाळीच्या वेळेस उठणं लावत असतो तिळाचं, तसं देखील तुम्ही लावू शकता, त्यामध्ये काहीही हरकत. त्याचप्रमाणे सूर्यदेवाला अर्घ्य देताना सुद्धा आपल्याला तिळाच्या जलाने त्यांना अर्घ्य द्यायचं आहे. जास्त काही करायचं नाही. आपल्याला अर्घ्य देताना फक्त त्यामध्ये थोडेसे चिमूटभर असे तीळ टाकायचे आणि त्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपली पूजा, देवपूजा जेव्हा आपण करू, सकाळी या दिवशी मुख्यतः लवकर उठायचं आहे आणि आपण जेव्हा आपण देवपूजा करणार आहोत तेव्हा देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य किंवा तुम्ही स्वयंपाकामध्ये तिळाचा वापर करू शकता, तर असा तिळाचा वापर केलेला नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. तुम्ही जर या दिवशी उपवास पकडणार असाल तर तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. तर हे बघा, त्याचप्रमाणे आपल्याला देवपूजा करताना हे तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणी असेल तर तुम्ही त्यांची देखील पूजा करू शकता. आपल्याला या दिवशी षोडशोपचारे पूजा करायची आहे. किंवा बाळकृष्ण, ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणी नसेल त्यांच्याकडे बाळकृष्ण हा प्रत्येक देवाऱ्यामध्ये असतो, देवघरामध्ये असतोच, तर तुम्ही त्याची देखील षोडशोपचारे पूजा केली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे. तुम्ही पंचामृताने घालू शकता, दुधाने घालू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला स्नान घालायचं आहे. त्याचप्रमाणे बाळकृष्णाला किंवा तुमच्याकडे जे काय असेल विठ्ठल रुक्माई, त्यांना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुळस अर्पण करायची असेल तर ती आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवू शकता. हे बघा, कारण तुळस ही कधीही शिळी होत नाही. तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून दुसऱ्या दिवशी वाहिली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही. तुळस तोडणं तर काय, एकादशीच्या दिवशी हे तुळशीला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही, कारण या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो, तुळशी मातेचं व्रत असतं असं मानलं जात असतं. त्यामुळे या दिवशी तुळस ही तोडली जात नाही. तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती बाळकृष्णाला किंवा विठ्ठल रुक्मिणीला तुम्ही वाहिली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. त्याचप्रमाणे हे बघा, तुळस तोडताना आपल्याला ही देखील काळजी घ्यायची आहे की तुळस ही कधीही स्त्रियांनी तोडू नये. तुम्ही कुमारिका जरी असाल तरी देखील आपल्याला तुळस ही स्त्रीने मुख्यतः तोडूच नये. ती कुमारिका असो किंवा सुवासिन स्त्री असो, आपल्याला तुळस ही तोडायची नाही. तुम्ही पुरुषांकडून, कोणाकडून नाही, तुमच्या मुलाकडून, तुमच्या मिस्टरांकडून तोडून घेऊ शकता. पण सुवासिनीने ही तुळस किंवा कुमारिकेने ही तुळस तोडायची नाही आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर कारण हे बघा, तुळस देखील सुवासिन असते आणि सुवासिनीने किंवा स्त्रीने ही तुळस तोडल्यामुळे त्या आपल्या पतिव्रतेचा भंग होत असतो.
त्या असं मान्यता आहे, असं मानलं जातं की आपल्या पतिव्रतेचा यामुळे भंग होतो, पुरुषांकडून वगैरे तोडून घेऊ शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला हे झालं स्नान नैवेद्य वगैरे. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या दिवशी आवर्जून तुम्हाला जर उपवास करता आला तर नक्की करा, पण नाही करता आला तरी देखील काही हरकत नाही. पण आपल्याला पूजा ही उपवास नाही केला तरी देखील करायचाच आहे. आपल्याला हे षटतिला एकादशीची जी काही कथा आहे ती देखील वाचायची आहे. हे बघा, तुम्ही उपवास करत असाल नसल करत तरी देखील आपल्याला पूजन हे नक्की करायचं आहे, कारण या एकादशीचं हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे आपल्याला हे त्याचं पूजन, षोडशोपचारी पूजन, त्याची कथा वाचणं हे देखील एवढंच तुम्ही केलं, उपवास नाही केला तरी देखील चालेल. पण तुम्हाला उपवास करणं शक्य झालं तर नक्की आवर्जून त्याचा उपवास करा, त्यांचं पूजन करा, कारण हे उपवास करणाऱ्याचं सर्व मनोरथ हे पूर्ण होत असतात. हा उपवास जो कोणी करतं ते काही जण खूप कटाक्षाने पाळतात उपवास, काही जण एवढे पाळत नाही. पण जे हा उपवास हा कटाक्षाने पाळून नीट पूजन करून करतात योग्य पद्धतीने, त्यांची सर्व मनोरथ हे पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर तुम्हाला उपवास करणं तर शक्य झालं तर आवर्जून करा, नसेल शक्य तर आपण पूजन केलं फक्त तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आता या दिवशी आपल्याला पूजन तर झालं आहे, एकादशीची कथा देखील आपल्याला आवर्जून या दिवशी वाचायची आहे. षटतिला एकादशीची वेगळी कथा असते, प्रत्येक एकादशीची वेगळी कथा असते. तुम्ही त्या एकादशीनुसार तुम्ही जर कथा वाचू शकत असाल तर आवर्जून वाचा, कारण असं मान्यता आहे, असं म्हटलं जातं की कुठलीही कथा वाचल्याशिवाय त्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही. आपल्याला प्रत्येक पूजेचं फळ मिळण्यासाठी हे त्या दिवसाची कथा वाचणं हे तितकंच गरजेचं असतं. त्याचप्रमाणे बाळकृष्णाची आरती देखील करू शकता, विठ्ठल रुक्मिणीची तुम्ही आरती करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला आता या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरचे वस्त्र धारण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी हे कोणीही कटकट करू नये घरामध्ये असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जेवढी घरामध्ये शांतता ठेवता येणार आहे तितकी आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे, पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आहे. काळे वस्त्र देखील धारण करायचे नाही आहेत. त्याचबरोबर आपल्याला मांसाहार देखील या दिवशी टाळायचा आहे. हे बघा, आपल्याकडून उपवास करणं जर शक्य नसेल तर कमीत कमी मांसाहार करून आपली संकटे, आपली दुःख यांमध्ये भर नका घालू, यामध्ये वाढ नका करू, कारण त्याचे दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे आपल्याला काही दिवस तरी आपल्याला मांसाहार हा टाळायचाच असतो. त्या दिवशी षटतिला एकादशीच्या दिवशी हे होम हवन देखील करण्याला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्हाला जर होम करणं शक्य असेल तर आवर्जून करा, जर नाही आहे शक्य तर सरळ आपण रोज हे आपल्या घरामध्ये तुम्ही जर कापूर जाळत असाल तर आपल्याला त्या कापरामध्येच थोडेसे तीळ टाकून आपल्याला त्यासोबत जाळायचे आहे. ते तसं देखील केलं तरी देखील चालेल. तर असा छोटासा उपाय हा आपल्याला या दिवशी करायचा आहे. अशा छोट्या या सेवा आपल्याकडून उपवास घडणं जरी शक्य नसेल तरी या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आहे. तर अशी छोटीशी माहिती जी होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.